और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार। आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं थिएटर वर्कशॉप कंपनी, पैस कल्चरल फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मी स्वागत करतो पहिल्यांदा। आणि बऱ्याच काळानंतर पैसलाही तुमच्या सगळ्यांची भेट झाली, त्याच्यासाठी तुमचंही पैसच्या वतीनंही, पैस रंगमंचच्या वतीनंही स्वागत। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय थोडासा वेगळा आहे। वेगळा म्हणण्यापेक्षा शहरात काहीतरी नाविन्यपूर्ण घडावं म्हणून आम्ही या पिंपरी चिंचवड शहरात 2010 पासून थिएटर वर्कशॉप कंपनी अशी एक संस्था सुरुवात केली आणि त्या संस्थेला आता यावर्षी जवळजवळ पुढे 19 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि ह्या सगळ्या पातळ्या 19 सप्टेंबरला त्याचा नेमका वर्धापन दिवस आहे योगायोगाने। आता ज्या प्रवासात आम्ही नाटक आणि ह्या सगळ्या प्रक्रिया करत होतो, त्या नाटकाच्या प्रक्रियेत आम्हाला सातत्यानं जागेची जाणीव जाणवत होते आणि म्हणून मग आम्ही हा पैस रंगमंचाचा घाट घातला आणि ह्या संस्थेचा निकट रंगमंच 2015 पासून सुरू झाला। गेले 11 वर्ष झालं तो सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या इकडे शिक्षण व्यवस्थेतनं काम केलं जातं। म्हणजे 2021 पासून आपली थिएटर वर्कशॉप कंपनी पुण्यातलं जे ललित कला केंद्र आहे, पुणे विद्यापीठाचं कल्चरल विंग जी म्हणूयात त्याला आपण, की जिथं नृत्य, नाट्य, गायन, वादन याचं शास्त्रोक्त शिक्षण दिलं जातं। तर 2021 पासून आपली संस्था पुणे विद्यापीठाच्या त्या ललित कला केंद्राशी संलग्न झालेली आहे आणि तिथून काही अभ्यास वर्ग सुरू होतात। 2015 पासून आम्ही शिक्षण क्षेत्रात किंवा नाटक आणि कोणत्याही प्रायोगिक कला, मग नृत्य, गायन, वादन असो किंवा नाट्य असो, तर त्याच्याकडं सर्जक दृष्टिकोनातून बघितलं जावं आणि त्याच्यातनं हाताला काय लागेल तर चांगले अभ्यासू रंगकर्मी तयार होतील की जे हौशेबरोबर याच्यातून व्यावसायिक पातळीवर काहीतरी करू पाहतील। त्याचबरोबर काही सर्जनशील प्रेक्षकही तयार होतील आणि ह्या प्रेक्षकांना व्यावसायिक रंगभूमी बरोबर इतरही समांतर रंगभूमी किंवा प्रायोगिक रंगभूमी असेल किंवा अजून ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने नाटक किंवा कोणत्याही प्रयोग कलांचं मंचन होतं, त्या गोष्टींचा एक अनुभव घेता येईल किंवा अभ्यास करता येईल, असं या अभ्यासक्रमाचं स्वरूप होतं। तर जी मुलं बाहेर पडतात ती राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर प्रयोग करतात संस्थांच्या वतीनं किंवा काय। पण गेल्या काही काळात आम्हाला सातत्यानं जाणवत होतं की महाराष्ट्राच्या बाहेर प्रयोग केल्यानंतर ते त्यांच्याकडच्या ज्या कलाकृती आहेत त्या आपल्याला सहजगत्या बघता येत नाहीत। महाराष्ट्रात किंवा आपल्या पिंपरी चिंचवड शहरात त्याचं मंचन होत नाही आणि मंचन होत नाही त्यामुळं तिथल्या कला, त्या लोकांची संस्कृती, त्या लोकांचं जीवनमान किंवा त्यांचे आचार, विचार, संगीत या सगळ्याच पातळ्यांवर काय पद्धतीनं ते या प्रयोग कलांकडे येतात, त्या संस्कृतीकडे बघतात, संगीताकडे बघतात, नाचतात, गातात। तर याचं काहीतरी एक वैविध्यपूर्ण जे मांडणं आहे ते मांडणं आपल्याला एकत्रित करता येईल का, म्हणून आम्ही 2023ला पहिल्यांदा ज्यावेळी विद्यापीठात आळेकर सर, सतीश आळेकर ज्येष्ठ नाटककार आहेत ते, आणि आत्ता विभाग प्रमुख आहेत प्रवीण भोळे सर, यांच्याशी मी बोलत होतो काही पातळीवर। तर ते म्हटले की अरे असं आपण विद्यापीठ पातळीवर आम्ही करतो, पण तुमच्याकडे एक अशी होतकरू मंडळी आहेत, मुलं आहेत, आपल्या तुमच्या संस्थेला विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला काही संलग्न तरुण वर्ग आहेत, तर त्यांच्यासाठी म्हणून हे एक काय म्हणूयात की नाटकाला या आणि बघा याच्यापेक्षा नाटकाला या, बघा आणि त्याचा अभ्यास करा। कोणत्याही प्रयोगकला, लोककला बघा, त्याचा अभ्यास करा, त्या अभ्यासातनं काहीतरी शिका, चर्चासत्रातनं किंवा कार्यशाळांमधनं, आणि हे सगळं एकत्र बांधता येईल का। यातून मग रंगानुभूती ही संकल्पना समोर आली 2023ला। तर रंगानुभूती या नावातच आम्ही त्या गोष्टी दिलेल्या आहेत की रंग म्हणजे तुमच्या अंतरंगातून येणाऱ्या सगळ्या ऊर्जित भावना ज्या तुम्ही बाहेर प्रकटीकरणात घेऊन येता तुमच्या कलेच्या माध्यमातून, नृत्य, गायन, वादन, सगळ्याच, नाट्य, आणि त्या सहजगत्या प्रेक्षकांपर्यंत किंवा जे कोणी समोर बसलेले जे आपले
श्रोते आहेत, दृकश्राव्य व्यवस्थेतनं ते आपल्याला बघणारे आहेत, रसिक आहेत, तर ते त्याच्यातनं काय घेऊन जात आहेत, तर त्याच्यावर एक सांगोपांगी एक चर्चा होणं. म्हणून मग या महोत्सवाकडे आम्ही नाट्य प्रयोगकला महोत्सव अशा पद्धतीतनं बघितलं. प्रयोगकला का, तर प्रयोग कलांमध्ये फक्त नाटकच येत नाही. प्रयोग कलांमध्ये जिथं जिथं भावना आणि जिथं जिथं तुम्हाला विचार वेगवेगळ्या माध्यमातून प्रकटीकरणाकडे घेऊन जाता येतात. कोणत्याही कलेचं सौंदर्यशास्त्रीय रचना मांडणी होते आणि त्याच्यातनं समोरच्यांना बघणारा अजून छान मजा येते. असं काहीतरी एक छान लोकांचं जगणं, लोकांचे प्रश्न, लोकांच्या जगण्याच्या पद्धती रंगमंचावरून आपल्याला अनुभवता येतील. भाषेच्या बंधनांच्या पलीकडे, भावनांच्या बंधनांच्या पलीकडे एकमेकांचं कल्चरल गिव्ह अँड टेक होईल अशा पद्धतीनं हा अनुभूती म्हणजे अनुभव घेणं, वेगवेगळ्या वैचारिक भावनिक जंत्रींचं किंवा मंचनांचं आपण अनुभूती घेणं, आनंद घेणं. त्याच्यात मग पूर्वरंग आणि उत्तररंग हा प्रकार आला. पूर्वरंग म्हणजे कोणत्याही प्रयोगकला किंवा लोककला असतील, याच्यात सुरुवात आपल्याला कोणत्या तरी गाण्यानं, नमन, स्तवन, नांदी, गण, गवळण, तमाशा जरी असेल किंवा काय, कोणतीही प्रयोगकला ही आधी मंचित देवदेवता किंवा रंगमंच असेल किंवा येणारे श्रोते असतील किंवा नटराजाचं स्तवन असेल, गणपती स्तवन असेल, यांच्या पूजनाने अर्चनेनं होते. म्हणजे थोडक्यात आपण त्यांना आवाहन करतो की या कला मंचनात तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आमचं मंचन रसिक प्रेक्षकांपर्यंत तेवढ्याच आनंदानं आणि ऊर्जेनं पोचू देत. असा हा पूर्वरंगाचा उद्देश. आणि उत्तर रंग काय, तर उत्तर रंगात म्हणजे पूर्वरंगानंतर नांदी, स्तवन, गायन, गण, गवळण झाल्यानंतर मुख्य कथासूत्र सुरू होतं. आणि त्या कथासूत्रात आपल्याला त्या लोकजीवनाची अनुभूती होते, तिथल्या लोकांचं जगणं आपल्याला समजतं, त्यांच्या समस्या कळतात, त्यांच्या वागण्या बोलण्याच्या संस्कृतीच्या पद्धती कळतात. आणि उत्तर रंगाकडून आपण त्या प्रयोगकलेच्या शेवटाकडे जातो आणि काहीतरी संचित घेऊन बाहेर पडतो. म्हणून आम्ही या प्रयोगकला महोत्सवाला पूर्वरंग ते उत्तर रंग अशी संकल्पना ठेवली थोडी. मग यावर्षी आता गेल्या वर्षी 2023ला आम्ही पिंपरी चिंचवड मध्येच हा एक अभिनव उपक्रम केला. तर पहिलंच वर्ष आहे, तपासून बघणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पैस या आपल्या ह्यात आता तुम्ही ज्या रंगमंचावर आहात या रंगमंचावरच निकट पद्धतीनं काही मंचित सादरीकरणं केली. त्याच्यात पहिल्याच वर्षी केरळमधून, गोव्यामधून, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे ग्रुप बोलवले होते, काही संघ बोलवले होते, ज्यांनी इथं त्यांची नाटकं मंचित केली. त्याच्यावर चर्चा झाल्या, अभ्यास वर्ग झाले, कार्यशाळा झाल्या. लेखन व्यावसायिक पातळीवर काम करणारे म्हणजे सिरियल सिनेमांसाठी लिखाण करणारे जाणकार लेखक बोलवले. लेखन कसं केलं जातं ह्या प्रयोग कोणत्या कलेचं, दिग्दर्शकीय काही अभ्यास सत्र झाली, काही कलाकारांकडून काही गोष्टी घडल्या. त्याच्यामुळं काय झालं की इथल्या ज्या महोत्सवाच्या काळात आपल्या बरोबर ह्या प्रवासात असणाऱ्या सगळ्या रंगकर्मींचं, प्रेक्षकांचं या सगळ्या सर्जनशील वर्तुळात सामावून घेणं अजून सहज झालं आणि त्यांना या नाटक किंवा कोणत्याही प्रयोग कलेकडे बघण्याची अजून एक दृष्टी समोर आली की अरे असंही आहे. प्रश्न पडतायत तर ते प्रश्न आपण थेट विचारले पाहिजेत. कोणताही एक काय म्हणूयात बंधन न ठेवता तिथल्या दिग्दर्शकाला, त्या मंचित केलेल्या कलाकारांना आपल्याला थेट प्रश्न करण्याची मुभा आहे. म्हणून प्रत्येक नाटकांनंतर त्याच्यावर चर्चासत्र होतं. हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. यावर्षी मग आम्ही पूर्वरंग आणि या सगळ्या पातळ्यांवर काय करतोय, आपला महोत्सव या वर्षीचा गदी माडगुळकर नाट्यगृहातल्या परिसरात होतोय आणि त्याच्याबरोबर काहीसा भाग इथं पैस रंगमंचावर होतोय. तर यावेळी आम्ही तारीख अशी ठरवली होती, सुरुवातीला ऑगस्ट पासूनच प्रयत्नात होतो. ज्यावेळी 2023 मध्ये हा आम्ही उपक्रम केला त्यावेळी स्वतः प्रमुख उपस्थिती म्हणून आयुक्त शेखर सिंह सर आले होते त्या महोत्सवाला आणि त्यांनी हे सगळं पाहिलं आणि म्हटलं की तुम्ही एवढ्या छोट्या जागेत किती छान करताय, मग तुम्हाला आमचं काही सहकार्य लागलं किंवा काय कराल तर त्याचं स्वरूप मोठं करता येईल का.
याच्यातनं मग या वर्षीचा महोत्सव थोडासा व्यापक पद्धतीत होतोय आणि तो एवढा व्यापक होतोय की आपल्या शहरातल्या सगळ्या सांस्कृतिक आणि या शैक्षणिक पातळ्यांवर असणाऱ्या संस्थांना समाविष्ट करून आपण तो महोत्सव सलग 3 दिवस करतोय. शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर रविवारपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवाचा कालावधी म्हणाल तर अगदी व्यापक आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत त्याचे काही आहेत प्रोग्राम्स किंवा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यात लहान शालेय वयोगटापासून ते आपल्या वृद्धांपर्यंत त्या सगळ्या गोष्टींना त्याचा एक आनंद घेता येईल. शालेय पातळीवरच्या काही स्पर्धा घेतोय की ज्या लहान गटातल्या मुलांसाठी नाट्यछटा आहेत किंवा एकपात्री अभिनय सारखी स्पर्धा आहे ती जी इथं प्रयोग आपल्या पैस रंगमंच सारख्या प्रयोगशील वातावरणात घडेल. त्याच्यानंतर तिथं गदी माडगुळकरला जो एक निकट रंगमंच छोटा सभागृह आहे त्याही सभागृहाचा पुरेपूर वापर म्हणून तिथं मूकनाट्य, लघुनाटिका अशा महाविद्यालयीन आणि खुल्या गटातल्या काही स्पर्धा करतोय की ज्या स्पर्धा 19-20 सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत घडतील. पर्यायानं हे आता स्पर्धेच्या पातळीवर का तर जी आपली शालेय रंगभूमीवरची जी मंडळी आहेत, शालेय रंगभूमीवर काम करणारे किंवा युवक वर्ग आहे तो या स्पर्धेतनं त्या कलाक्षेत्राकडं किंवा त्या प्रयोगशीलतेकडं त्या डोळसपणे बघेल आणि त्याच्यातनं काहीतरी घडेल, त्यांना प्रबोधन केलं जाईल, त्यांना मार्गदर्शन मिळेल त्या स्पर्धेच्या निमित्तानं, असं त्याचं एक स्वरूप आहे. त्याच्यातून त्यांना छान पद्धतीनं आपण काही पारितोषिक आणि बक्षिसं देऊन सन्मानितही करणार आहोत. मग दुपारी 1 वाजल्यानंतर 12 वाजल्यानंतर जसं जसं आपण एका वेळी एकच कार्यक्रम चालणार आहे ही या महोत्सवाची सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की एकाच वेळी 3-3, 4-4 कार्यक्रम होता कामा नयेत, जेणेकरून येणाऱ्या रसिक प्रेक्षकांना त्या कार्यक्रमाचा आस्वाद छान पद्धतीनं घेता यायला हवा. मग आम्ही यक्षगान सारखं यावर्षी बोलवलेलं आहे 19 तारखेला. जर यक्षगान सारखी कला आपल्या इथं सादर होतीये पंचवटी नावाची कथा घेऊन, रामायणातले काही भाग त्यांनी त्या कथा सूत्रात बांधलेले आहेत. त्याचंही कारण मी ज्यावेळी त्यांच्याशी बोललो की म्हटलं सर त्याच्यात श्रीधर हेगडे म्हणून कम्युनिकेट करतायत, त्यांच्या संस्थेचं जे नाव आहे की इदा गणुजी महागणपती यक्षगान मंडळी केरेमाने कर्नाटक, इथून ती एक संस्था येते. तर त्यांची जवळजवळ 60 ते 70 वर्षांची यक्षगानाची लिगसी आहे, त्यांची 3री ते 4थी पिढी. तेवढं म्हणजे रुरल जो आर्ट आहे तो इथं बघायला मिळेल. नुसता बघून आपल्या प्रेक्षकांना किंवा इथल्या तरुणांना त्याचा उपयोग कितपत होईल म्हणून आम्ही 19 तारखेला सकाळी 10 ते 12 या काळात त्यांची कार्यशाळा निश्चित केलेली आहे, अभ्यास वर्ग निश्चित केलेले की त्यांनी त्या प्रयोगकलेकडं किंवा त्या लोककलेकडं काय पद्धतीनं बघितलं, ती लोककला रंगमंचावर आणताना त्यांना काय पद्धतीनं संघर्ष करावा लागलेला आहे किंवा काय पद्धतीनं ते झालंय. त्याचं कारण असं की ज्यावेळी आपल्याकडं 1843चा इतिहास पाहता महाराष्ट्रीयन रंगभूमीची सुरुवात की आपल्या इकडे विष्णुदास भावे जे आहेत जनक म्हणतो आपण मराठी रंगभूमीचे, ते 1840-43च्या काळात कर्नाटकात काही कारणाने प्रवास करत असताना सांस्कृतिक पातळ्यांवर त्यांना तिथं ते यक्षगानाचे जथ्थे खेळ करत असतानाचे दिसले आणि त्याच्यातनं त्यांना स्फुरलं की अरे हे आपल्याकडे असायला. म्हणून त्याच्यातनं 1843ला जे पहिल्यांदा मराठी रंगभूमीवर सांगलीच्या ठिकाणी आपल्या पंतप्रतिनिधींच्या दरबारात जे मंचित झालेलं जे आपल्याला अनुभवता येतं सीता स्वयंवर, त्या सीता स्वयंवराची लेगसी कर्नाटक आणि महाराष्ट्राची जी एक सांस्कृतिक जी लय आहे त्या लयीला पकडून या वर्षीचं पंचवटी नावाचं यक्षगान आपण बांधायला सुरुवात केलेली आहे, ज्यानं पूर्वरंग म्हणून त्याची सुरुवात होईल. संध्याकाळी 7 वाजता त्यांचं मंचन आहे, पण तत्पूर्वी त्याच्या आधी संध्याकाळी 5 वाजता आपल्या महोत्सवाचं उद्घाटन आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाला ज्येष्ठ दिग्दर्शक आपल्या सगळ्यांचे सुपरिचित जब्बार पटेल सर, डॉक्टर जब्बार पटेल सर हे या महोत्सवाचे अध्यक्षपद म्हणून भूषवत आहेत आणि सोबत आपल्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे की जे या आमच्या या सगळ्या स्वप्नात सहयोगी म्हणून आणि तितकेच खांद्यास खांदा लावून म्हणून असलेले आयुक्त तथा प्रशासक श्री शेखर सिंगजी हेही या प्रवासात आहेत आणि तेही या उद्घाटनाला असणार आहेत. या उद्घाटनाचं जी आपण जी सुरुवात करतोय महोत्सवाची, त्याच्या पूर्व तयारी म्हणून जो पूर्वरंग जो म्हणतो आपण, पूर्वरंगाची सुरुवात, तर ते पूर्वरंगाची सुरुवात आपली महानगरपालिकेची जी संगीत अकादमी आहे, त्या संगीत अकादमीतले जे शिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी आहेत गायनात वादनात किंवा काय, त्या विद्यार्थ्यांचं गायन आहे, त्याच्यात नांदी आहे, त्याच्यात नाट्यगीत आहेत, शास्त्रीय संगीत आहे. म्हणजे शिस्तीत आपण तो पूर्वरंगाचा एक प्रवास सुरू करतोय. त्यांच्या त्या रचनेला आपण पूर्वरंगच हे नाव त्यांनी निश्चित केलंय. यक्षगानाने पूर्वरंगाच्या पुढच्या वाटचालीला आपण सुरुवात करतोय आणि यक्षगान नंतर चर्चा होतीये. असं हे 19 तारखेचं पहिल्या दिवसाचं आहे. 19 तारखेला सकाळी 9 वाजता चित्र प्रदर्शनी आपण भरवतोय की ज्याचं मध्यवर्ती कल्पना ही प्रयोगकला आहे, तर त्याच्यात चित्रकला ही सुद्धा त्याच ऊर्जेनं त्याच इच्छेनं बांधली जाते किंवा चित्र निर्माण होतं त्यावेळी त्याच्यात भावना विचार यांचं प्रकटीकरण होतं. म्हणून त्या प्रयोगकलांमध्ये आम्ही यावर्षी चित्रकला प्रदर्शनाचा सुद्धा अंतर्भाव आणि शिल्पकला प्रदर्शनाचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. आणि एका बाजूला आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा जो काही गेल्या 60-70 वर्षांचा सांस्कृतिक वारसा जो आहे, त्या वारशाचा एक संचित इतिहास आम्ही मांडायचा प्रयत्न करतोय रंगदर्शन या व्यवस्थापनात. त्यामुळं येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला नक्कीच वाटेल की आपण पिंपरी चिंचवड शहरात आहोत, तर आपली काही सांस्कृतिक वाटचाल आहे का, तर निश्चित आहे, खरंच आहे. आणि ती वाटचाल कशी आहे, किती आहे, हे आपण सगळे जाणतोच. तो इतिहास आम्ही फक्त पुनर्जीवित करायचा प्रयत्न करतोय, लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करतोय, ज्याचं श्रेय खरं तर श्रीकांत चौगुले म्हणून जे इतिहास पिंपरी चिंचवड या शहरावर ज्यांनी साहित्य म्हणून लिहिलेलं आहे त्यांच्या सहयोगानं तो प्रवास मांडतोय. प्रदर्शनामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि आपली संस्कार भारती पिंपरी चिंचवड या दोन संस्थांनी खूप आग्रही म्हणजे अग्रणी येऊन सहकार्य करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्यातल्या निवडक चित्रकारांची छानशी चित्र जी नाट्यकला किंवा कोणत्याही प्रयोग कलेला रचनेतनं पुढे समोर बघता येतील. म्हणजे हा एक तो जे प्रदर्शन आहे ते सलग 3 दिवस राहणार आहे. काही पुस्तक स्टॉल लावायचा प्रयत्न करतोय आपण, पण त्यांच्याबरोबर अजून आमचं कम्युनिकेशन होत आहे थोडंसं की लोकांना साहित्य नाटक साहित्य म्हणून सुद्धा तितकंच अनुभवायला मिळायला हवं. याच्याबरोबर 20 तारखेला काही रचना आहेत. 20 तारखेला सकाळी मूकनाट्य आणि पथनाट्याच्या आणि लघुनाटिकेच्या उरलेल्या स्पर्धा होतील, ज्या सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत चालतील. आणि 1 नंतर राजस्थानवरून येणारं जे एक नाटक आहे महारथी म्हणून, रामधारी सिंह दिनकर यांच्या साहित्यावर आधारित रश्मीरथी नावाचं एक छान महाकाव्य आहे. त्या महाकाव्यावर त्या मंडळींनी रंगमस्तानी नावाचा जो संघ आहे संच आहे राजस्थान जयपूर मधला तिथला, तर त्यांनी भौतिक रंगभूमी म्हणजे फिजिकल थिएटरच्या पद्धतीनं तो एक साधारण 15 ते 18 लोक रंगमंचावर फिजिकल थिएटरच्या भौतिक रंगभूमीच्या माध्यमातून ते नाटक समोर घेऊन येत आहेत. आणि ती सुद्धा कुंती आणि कर्णाची कथा महारथीच्या माध्यमातून समोर येते. म्हणजे परत म्हणजे आपण जसं म्हटलं की पूर्वरंगाचा पुढचा भाग की तो की ज्या आपल्या महाकाव्यांना आधारित धरून तो पुढचा भाग आहे. संध्याकाळी 5 वाजता काही आपल्या ज्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रयोग कलांच्या बाबतीत सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या आजवरच्या ज्या काही संस्था आहेत, ज्या सातत्यानं प्रयोगशील राहिलेल्या आहेत, त्या संस्थांचा आपण प्रयोगकला सन्मान म्हणून महानगरपालिका आणि आपली संस्था थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण त्यांचा एक छोटासा सन्मान करतोय की तो सन्मानही गौरवशील राहील आणि त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल घेतली जाईल. याच्या पुढे कलगीतुरा नावाचं NCPA मुंबईचं जे एक टाटांचं एक सांस्कृतिक सेंटर आहे, त्यांची निर्मिती असलेलं आणि नाशिकचं जे सपान सचिन शिंदे आर्ट्स फाउंडेशनचं त्यांचं एक सपान म्हणून एक संस्था आहे, त्यांच्या कोलॅबरेशननी एक कलगीतुरा नावाचं एक नाटक छानसं तयार झालं होतं 2 वर्षांपूर्वी, ज्याचे भारतभरात आणि भारताच्या बाहेर सुद्धा प्रयोग झालेले आहेत काही.
तर तो कलगीतुरा, जी नामशेष होत चाललेली जी एक लोककला आहे, ती लोककला नाटकाच्या रचनेतनं त्यांनी परत रंगमंचावर आणलेली आहे. म्हणून त्यांचं एक जगणं आहे, त्यांची एक व्यथा आहे, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचं एक गाणं आहे. ते गाणं त्यांनी त्या नाटकातनं मांडायचा प्रयत्न केलाय. असा तो कलगीतुरा 20 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सादर होतोय आणि त्याच्यानंतर चर्चा होतीये. 21 तारखेला सकाळी एक उपक्रम असा आहे की जी महारथी जी मंडळी आलेली आहेत आपल्याकडे, राजस्थानची येणार आहेत 20 तारखेला, त्यांचं नाटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे जी फिजिकल जैविक रंगभूमीबद्दल आपण बोलतोय, तर ती जैविक रंगभूमी इथल्या लोकांना छान पद्धतीनं भौतिक रंगभूमी इथल्या लोकांना छान पद्धतीनं कळायला हवी. आणि त्या भौतिक रंगभूमीचं, फिजिकल थिएटरचं अस्थेटिक कसं असतं, त्याच्या रचना कशा ठरवल्या जातात, याच्यासाठीचा अभ्यास वर्ग आणि कार्यशाळा आम्ही त्या पद्धतीनं नियोजित केलेली आहे की जी आपल्या गदी माडगुळकरचा जो कॉन्फरन्स हॉल आहे तिथं ह्या यक्षगानच्या कार्यशाळा आणि ह्या अभ्यास वर्गांचं तिथं नियोजन केलेलं आहे. दुपारी एकल नाटक एक उत्तम एक आहे, एकल नाटक की जे राजस्थानमधून अक्षय गंधे आणि त्यांचा संच येतोय, की कावड कथा नावाचा एक प्रकार आहे, की जसं आपल्या कोकणामध्ये चित्रकथी हा एक प्रकार आहे, तसाच कावड कथा म्हणून एक आहे. आणि त्यांनी माया नावाचं हे एक संकल्पना असलेली एक कथा चितारलेली आहे. आणि ते एकल नाटक ते आपल्या गदी माडगुळकरच्या निकट रंगमंचावर त्याचं सादरीकरण होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा होईल. 21 तारखेला त्याच्या खालोखाल लगेच तिथंच एक 15 मिनिटांच्या वेळानुसार एक उत्तम अशी गोष्ट आपल्या पिंपरी चिंचवड मधली घडलेली, की जी बऱ्याचदा आपण साहित्य असल्या कारणानं आपण तिथपर्यंत पोचायला थोडस उशीर होतो आपल्याकडून, पण आपल्या इथल्या ज्या नादब्रह्म परिवारचं काम करणारे जे गांगुडे सर आहेत आणि गांगुडे मॅडम ज्या आहेत, त्या PhD आणि त्याच्या नाटक, संगीत नाटक आणि या सगळ्या काळात त्यांनी महाराष्ट्र राज्य गॅझेटियर मराठी संगीत रंगभूमीची 175 वर्षांची गौरवगाथा असं मांडणारं गॅझेटियर विभागातलं मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक खंड निर्मिती केलेली आहे, ज्याचं नाव आहे उत्तर रंग. एक जुळून आलंय ते उत्तर रंगाच्या पातळीवर की साहित्य पातळीवर. आणि ते त्या पुस्तकाच्या म्हणजे त्या गॅझेटियर विभागानं जे पुस्तक निर्माण केलेलं आहे त्या निर्मिती क्षेत्राच्या लेखिका म्हणून गांगुर्डे मॅडम आहेत. शासनाचं म्हणजे एवढी मोठी गोष्ट आहे आणि आपल्या शहरात त्या लेखिका आहेत, तर त्यांचं या प्रयोग कलाच्या माध्यमातून प्रकट मुलाखतीतनं त्यांचं मनोगत आपल्यापर्यंत पोचावं या पद्धतीनं आम्ही त्यांचं एक प्रकट मुलाखत आयोजित केलेली आहे. जी मुलाखत श्रीकांत चौगुले जे सुपरिचित निवेदक आहेत ते घेत आहेत. ती दुपारी 2 ते 3च्या दरम्यान तिथंच निकट रंगमंचावर होईल. आणि ज्या 2 दिवस स्पर्धा चाललेल्या होत्या त्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ, पैस करंडक नावाने जी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचा बक्षीस समारंभ तिथे 21 तारखेला होईल. संध्याकाळी त्याच धर्तीवर संध्याकाळी या महोत्सवाचं एक काय म्हणूयात आपण की एक समारोपाच्या पातळीवर पण एक मोठा एक तुरा म्हणूयात की जो तुम्हाला त्या लोगोमध्ये दिसतोय हा खरं तर, की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या गोष्टींसाठी वाहून घेतलं असे प्राध्यापक श्री समर नखाते सर यांचा आपण यावर्षी रंगानुभूती सन्मानासाठी निवड केलेली आहे. आणि त्यांचा सन्मान ज्येष्ठ नाटककार आळेकर सर यांच्या शुभ हस्ते होतोय. या सगळ्या पातळीवर म्हणजे जे फिल्म इन्स्टिट्यूट बद्दल आपण ऐकतो त्या फिल्म इन्स्टिट्यूटचे ते माजी विभाग प्रमुख राहिलेले आहेत, पण त्याच्याही बरोबर थिएटर अकॅडमी सारखे जब्बार पटेल सर असतील, आळेकर सर असतील किंवा काय यांच्या नाटकांच्या म्हणजे घाशीराम कोतवाल ते जे सकाराम बाइंडर वगैरे असंख्य जी थिएटर अकॅडमीची जी नाटकं मंचावर आली त्या सगळ्यांचं तांत्रिक बघणारा म्हणजे अवकाश आणि स्थळ काळाबद्दल जागरूकपणे बोलणारी व्यक्ती म्हणून आम्हाला त्या प्रयोग कला महोत्सवात त्या प्रयोगशील व्यक्तीचं त्यांना आतापर्यंत जे काही त्यांच्या मार्गदर्शनाने असंख्य लोक तयार झालेली आहेत. त्याच्यापैकी गमतीनं म्हटलं जातं म्हणजे सरच सांगतात नखाते सर गमतीनं की समजा जर कोणीतरी गर्दीत खडा मारला तर तो नखाते सरांच्या विद्यार्थ्यालाच लागेल. एवढ्या वर्षात त्यांच्या हातावरून म्हणजे अगदी आत्ताचं अलीकडचं नाव म्हणजे आपले
नागराज मंजुळे हे त्यांचेच विद्यार्थी राहिलेले आहेत. सिनेमा क्षेत्रात काम करणारे, नाटकाच्या क्षेत्रात काम करणारे असंख्य विद्यार्थी त्यांच्याकडून घडलेले आहेत. अशा ज्येष्ठ रंगमंचीय विभूतीला आपण म्हणजे सन्मानित करतोय, त्या रंगानुभूती सन्मानाने गौरवान्वित करतोय. आणि त्याच्यानंतर ठकीशी संवाद हे नाटक समारोपाचं सादर होत आहे. त्या ठकीशी संवाद हा कम्प्लीट एक मॉडर्न थिएटरचा एक उत्तम आलेख आहे. सतीश आळेकरांनी नुकतंच लिहिलेलं काही 2-3 वर्षांपूर्वीचं ते ताजंच नाटक आहे, जे आता 2-1 वर्ष झालं रंगमंचावर मंचित होत आहे, ज्याच्यात सुब्रत जोशी आणि गिरिजा ओक या प्रमुख भूमिकेत आहेत. आणि त्यांचे आता बाहेर चांगल्या पद्धतीनं प्रयोग सुरू आहेत. या सगळ्या चर्चेला स्वतः आळेकर सर असणार आहेत, ही मंडळी आहेत, आणि या सगळ्या चर्चासत्रानं समारोप होणार आहे. असा हा रंगानुभूती पूर्व रंग ते उत्तर रंग नाट्य प्रयोगशाला महोत्सव या वर्षीचा नियोजित आहे. बस, धन्यवाद. राजस्थान आहे, कर्नाटक आहे, जयपूर मधनं काही मंडळी आहेत, आणि हा म्हणजे बाहेरून येणारे एक 4 गट आहेत, आणि आपल्या महाराष्ट्रातले 2. हो. जी महारथी होणार आहे ते हिंदीत होत आहे, यक्षगान होत आहे ते कन्नडा त्यांच्याच भाषेत होत आहे, संगीत कला प्रकारात आहे. 2 नाटकं हिंदीत आहेत, 2 नाटकं मराठीत, 1 कन्नडामध्ये. अशा एक 5 प्रयोगकला मंचित होणार आहेत, आणि एक आपला अकादमीचा गायनाचा कार्यक्रम. अशा कारण आम्ही काय केलेलं आहे की कोणत्याही कलाकृतीनंतर त्याच्यावर आदान प्रदान, वैचारिक आदान प्रदान घडलं पाहिजे. याच्यासाठी काही गोष्टींचा एक ठेवलेला आहे. नुसताच कार्यक्रम होऊन गेल्यानंतर त्याच्यावर जर साधक बाधक का होईना चर्चाच नाही झाली तर नक्की हे केलं काय आणि काय. भाषेच्या पलीकडची कला समजून घेणं, म्हणून त्या लेखक दिग्दर्शकांबरोबर आपण रंगमंचावर सादरीकरण झालं की तिथं लगेच प्रेक्षकांच्या समोर ओपन माईक खुली चर्चा ठेवलेली आहे, संवाद ठेवलेला आहे की ते छान पद्धतीनं इंटरॅक्ट होईल आणि मज्जा घेता येईल, की कल जाणून घेता येईल, लेखकाला काय म्हणायचंय, दिग्दर्शकाला काय म्हणायचंय, प्रेक्षकांनी. आता आळेकर सरांची अनेक अशी नाटकं आहेत की जी वेगवेगळ्या संस्थांनी, वेगवेगळ्या भारतभरातल्या इन्स्टिट्यूशननी रंगमंचावर वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आणली. जशी गिरीश कर्नाडांची आली, एलकुंचवारांची आली, तेंडुलकरांची नाटकं आली. तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातली ही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याकडे हे जे आहे एवढं विस्तृत आहे, साहित्य आहे, अनुभव आहेत, ते सगळ्यांपर्यंत पोचावेत, हा याचा पाठीमागचं माध्यम आहे. हो. काही लोक 3-3 दिवस आहेत अगदी, कारण येण्यासाठी त्यांना आता राजस्थानवरून येणारे काही लोक 18लाच येत आहेत, त्यांना 19ला इथं येऊन त्यांचं तांत्रिक आहे, त्यांना टेक्निकल रिहर्सल्स मिळाल्या पाहिजेत रात्रीच्या, त्यांचं दिवसाचं त्यांचं अकोमोडेशन, त्यांचं राहणं खाणं हे सगळं आपण पाहतोय. कारण आम्ही आधीपासून छोटे कानिका होईना पण करतच होतो. आता पालिकेला खरंच धन्यवाद म्हणायचे की पालिकेनं या प्रयोगकला म्हणजे अशा पद्धतीच्या, म्हणजे तसं जर तुम्ही पाहायला गेलं तर हा अभ्यास प्लस मनोरंजनाचा हा प्रकार आहे, आणि पालिकेने त्याच्यात ज्या पद्धतीनं सहकार्य केलंय त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद. हो. आणि मला आमचा प्रयत्न हा आहे की आता जर या पातळीवर आलेलं आहे तर उत्तरोत्तर पिंपरी चिंचवडला म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा एक महोत्सव सातत्यानं चालू राहावाच, हा आमचा प्रयत्न. त्याचं स्वरूप आता वाढतच चाललंय, तर हे स्वरूप तुमचं आणि आमचं जबाबदारी आहे की ती सातत्यानं ते टिकवून ठेवणं, आणि त्याचं स्वरूप दिवसेंदिवस व्यापक होत अजून याच्यात इतर कला कशा येतील आणि वेगवेगळ्या कलांना एकत्रित घेऊन तो कला महोत्सव होईल, हा प्रयत्न राहणार आहे भविष्यात. नवीन मेंबरला जॉईन व्हायचं असेल तर काय चार्जेस वगैरे आहे? नाही, हा कम्प्लीट विनामूल्य आहे. फक्त आम्ही काय केलेलं आहे की प्रवेशिका ठेवलेल्या आहेत. प्रवेशिकांमुळे काय होणार आहे की त्यांना या महोत्सवाकडे, मला जायचंय, मला त्याचं एक प्रवेशिका सबमिट आहे, गुगल फॉर्म आम्ही एक तयार केलाय आणि त्यासाठी काही प्रवेशिका तयार केलेल्या आहेत. प्रवेशिकेत त्यांना एक पुस्तक मिळेल त्याच्याबरोबरच, की जे नाटकाच्या सगळ्या कथासूत्राबरोबर, नाटकाच्या ज्या मंचित असणाऱ्या कलाकारांचं एक तोंड ओळख होईल. त्याच्यात लेखकाचं मनोगत आहे, दिग्दर्शकाचं मनोगत आहे, ज्याला नाटकाचा सिनॉप्सिस, कथासूत्र म्हणून सारांश आहे,
ज्याच्यामुळं त्यांना नाटक बघताना अडचण येणार नाही, आधीच त्यांना त्या गोष्टींचा एक सहकार्य मिळाल्यामुळे. तशी एक पुस्तकही आपण त्या प्रवेशिकांबरोबर देणार आहोत आणि हा पूर्ण विनामूल्य आहे. एवढ्यासाठी की प्रवेशिका ठेवण्याचं कारण का, तर येताना तो येणारा, आपल्या इकडे बऱ्याचदा असं होतं की आहे आणि ते जे आपल्याकडे आहे ते ओंजळीतून पडण्यापेक्षा ते कोणाकडे तरी जावं. आपल्या इकडे प्रेक्षक थोडासा अजून तितका गंभीरपणे तयार व्हावा, समोर घडतंय ते शांतपणे बघायचंय, त्याच्यावर कल्पक बुद्धीनं वैचारिक पातळीवर जायचंय, विचार करायचाय आणि आपल्या मनात जर काही प्रश्न उमटले तर ते विचारायचे आणि बाहेर पडायचं. म्हणजे ही वैचारिक जंत्रीचं आदान प्रदान होत राहावं, हा एक आमचा सातत्यानं प्रयत्न आहे. येस सर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्याला आर्थिक स्वरूपात काय किती मदत केली? हो, आता याचं स्वरूप असं आहे की हा खरंच 3 दिवसांचा आणि 60-70 लोक जर पूर्ण वेळ तांत्रिक आणि ही सगळी गोष्ट त्यांच्या राहण्या खाण्यापासून आणि निर्मिती व्यवस्था, त्यांचं रंगमंच रचना, त्याला प्रकाश योजना, ह्या तांत्रिक गोष्टींचं खूप असतंच. त्यांचं खाणं पिणं राहणं या सगळ्या गोष्टींसाठी आर्थिक सहाय्य पालिका करते आपल्याला. पण त्यांचं मत जसं जसं लागेल तसं आम्ही तुमच्या बरोबर सहकार्याला उभे राहू. पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या कल्पनांना आम्ही कोणत्याही पद्धतीनं असं काय म्हणूयात की अडकाटी किंवा ह्या ठेवणार नाही. तुम्ही मुक्तपणे तुमच्या संकल्पना राबवा, त्यासाठी आम्ही पालिका सोबत आहोत. साधारणतः तुम्हाला जे अपेक्षित खर्च आहे फिक्स अमाऊंट कसं केलं का तुम्हाला? हो, साधारण एक टेंटेटिव्ह एक 20-22 पर्यंत खर्च येतोय त्याचा, जीएसटी आणि हे पकडून तो सगळा. कारण हो, साधारण होऊ शकतो तेवढा खर्च. कलाकार येणार आहेत, 3-3 दिवस इथं राहणार आहे, त्यांचं काय म्हणूयात, त्यांचं काही रेल्वे प्रवास आहेत, काहींचे विमानाचे प्रवास आहेत, प्रयोग कलेनंतरच त्यांचं सगळं आहे, त्यांची खाण्यापिण्याची. आणि इव्हन फक्त ते झाले नाही तर तांत्रिक लोक सुद्धा आहेत ना त्याच्याबरोबर, मानधन आहे त्यांचं, नॅशनल लेवलचे आर्टिस्ट आहेत सगळे. हा, आपली इथली. हा, आम्ही एक 2010 आपली स्थापना आहे या संस्थेची आणि आम्ही अभ्यास आणि नाट्य निर्मिती या प्रकारात गेलेलो आहे. आजवर संस्थेला आपल्या राज्य शासनाचे पुरस्कार आहेत, संस्थेला जी गौरवचे आहेत, मटा सन्मान आहे. आपली संस्था महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन नाटकांचे प्रयोग करतीये, म्हणून ही कल्चरल लेगसी कुठेतरी तयार व्हावी, वारसा, सांस्कृतिक वारसा. हा, तर खूप आहे. पालिका कसं आहे की पहिली ही गोष्ट अशी आहे की ही जी एक प्रकार आहे हा अनवट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की ही गोष्ट रुजवायला त्याच्यातनं जे कोणी स्पॉन्सर असतात किंवा यायचा प्रयत्न करतात त्यांचं मत असतं की आमचं या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचं व्यावसायिक काय म्हणत स्वरूप कसं असेल. आता ही प्रयोगकला म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणूयात आपण त्याला, आर्ट एक्झिबिशन, लाईक एक्झिबिशन किंवा काय. तर ह्या आर्टकडे बघण्यासाठी म्हणून खूप विचारपूर्वक येणारी मंडळी आहेत. आम्ही नाही असं नाही, आम्ही आधी खूप प्रयत्न केला. 2013ला सुद्धा आम्ही साधारण 2023ला जो महोत्सव आयोजित केला, तर साधारण आम्ही एक 3 ते 4 महिने आधी या सगळ्या गोष्टींसाठी फिरत होतो. पण लोकांना म्हटलं ना की प्रयोग कला महोत्सव किंवा काय असं एक्सपेरिमेंट थिएटर म्हटल्यावर मग त्याच्यात सेलिब्रिटी वगैरे काय असतात, सेलिब्रिटी, पण ते विषय जसं आपण आर्ट फिल्म आणि व्यावसायिक फिल्म या दोन्हीतला प्रकार बघतो किंवा काय, त्याच्यात प्रेक्षक वर्ग विभागला जातो. आपल्याकडेही सेलिब्रिटी म्हटलं की ज्या उड्या पडतात, पण काहीतरी एक वैचारिक पातळीवरचं, म्हणजे तेही मनोरंजनच आहे ना. सगळ्याच पातळ्यांवर मनोरंजन होत असतं. मनोरंजनाच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या समजून घेण्याच्या. हा, हो हो, अगदी अगदी. आमचं हा आम्ही बघितलंय विद्यार्थी म्हणा आम्हाला आवडून विचारतात इथं पुढं काय आहे का,
सर वर्षात 1-2 वेळा बोलवत नाही, आपला दरवर्षी आहे ना. हा हा हो हो हो. आता जवळजवळ आपली एक मागच्या 21 पासून विद्यापीठाच्या अंतर्गत साधारण 60 ते 70 मुलं अभ्यास वर्गातनं बाहेर पडलेली आहेत की जी आता सिरियल सिनेमांमध्ये काम करतायत. पण आम्ही त्याचं बाहेर कुठल्याही पद्धतीनं त्याचं एक काय म्हणूयात संकलन केलेलं नाही. त्याची कारणं 2 आहेत की हो, पण त्याची 2 कारणं आहेत अशी सर की ज्यावेळी इथं एखादा विद्यार्थी येतो तो स्वतःला शोधायला येतो. त्याला स्वतःचा आवाज शोधायचा आहे, स्वतःचा विचार, स्वतःची अभिव्यक्ती शोधायची आहे. तो जर समोरच्याकडे बघून त्याला आदर्शवादी समजायला लागला तर त्याची उत्क्रांती कशी होईल? तो फक्त कॉपी पेस्ट आर्टिस्ट होऊ शकतो. स्वतःची वैचारिक प्रगल्भता, त्याची स्वतःची एक कल्पक बुद्धी जन्माला कशी येईल किंवा ती घडेल कशी, किंवा उपजत अवस्थेतनं त्याला वंचित अवस्थेत न्यायचं असेल तर त्या गोष्टींची त्याच्यासाठी म्हणून जे काही अभिनयातलं किंवा प्रयोग कलातलं जे काही तांत्रिक साह्य लागतं ते अभ्यास वर्गातनं आम्ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याला खात्रीशीर द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्याचा आत्मविश्वास आहे की बाहेर जाऊन मी कोणत्याही व्यासपीठावर जाऊन काम करू शकतो. ह्या अभ्यासक्रमाचा खरं तर मूळ मोठं की याच्यात अरे त्याला जमतंय मला का नाही हा न्यूनगंड कुठं वाढला नाही पाहिजे कोणाचाही. त्यामुळं आम्ही ते अरे या विद्यार्थ्याचं अमकं झालं. आता सुमंत शिंदे नावाचा मुलगा आपला 2016चा इथला आहे, त्याला मागच्या या वर्षी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे. सुमंत शिंदे की जो नंतर ललित कला केंद्रात इथून बेसिक काही घेऊन ललित कला केंद्रात गेला. ललित कला केंद्रातनं त्यानं 2 वर्षांची ती नाट्य पदविका अभ्यासक्रमाची डिग्री घेतली आणि मग बाहेर तो म्हणजे काही काय म्हणूयात मालिका वाहिन्यांवरच्या मालिका करायला लागला, चित्रपट करायला लागला आणि त्याच्यातनं तो राष्ट्रीय पातळीवर आपल्या पिंपरी चिंचवड मधली आत्ता काही मुलं आहेत जी मागच्या वर्षातली आहेत की जी लक्ष्मी निवास वगैरे अशा सिरियलमध्ये आत्ता मुलं काम करतायत. पण मग त्यांना तोच एक मार्ग नाहीये या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा. चित्रपट, मालिका, व्यावसायिक विमुख अभिनय हा आहेच आहे, पण हे साहित्य घडणं, लेखक तयार होणं, वेगवेगळे तांत्रिक तंत्रज्ञ तयार होणं, ज्यांना प्रकाश योजना कळते, ज्यांना साऊंड कळतो, साऊंड मिक्सिंग कळतं, हा एक अभ्यासाचा भाग आहे ना. ती लोक पुढं म्हणजे सगळेच अभिनेते होतील किंवा सगळेच दिग्दर्शक होतील असाही मुद्दा नाही. काहींना वाटतं मला उत्तम डीओपी व्हायचंय. जो सिनेमॅटोग्राफर बरोबर काम करतो तो डीओपी आहे. रंगमंचावर प्रकाश योजना करणारा भविष्यात चांगला डीओपी होतो. हे एक चांगलं सांगा. आपण पत्रकारांसाठी एक वेगळी बॅच सुरू करू. त्यांचं नामचं सातत्यानं म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत तरी पोहोचते. लांब राहायला असल्यामुळे 2000 ऍडमिशन घ्यायचं होतं. कुठलंही ऍडमिशन न घेता म्हणजे आता तू फिरोदिया आणि हो येस हो हो स्पर्धांमधनं एक यश हाताला लागतं आणि त्या यशातनं निर्भेळ यशातनं आपल्याला व्यावसायिक किंवा त्या प्रयोग कलांच्या वाटेवर जायचं असेल तर त्याचा एक शास्त्रोक्त अभ्यास घेऊन गेल्यानंतर त्याच्यातनं भविष्यात अपयश कमी वाटायला येतं. ही एक जमेची बाजू असते. म्हणून शक्यतो या अकॅडमिक्स गोष्टींचा फायदा होतो लोकांना. काही वेळेस काय होतं की मुलांना एक असतं नाही का हे वाचतोय की त्याने घेतलंय म्हणून मी जातो आणि ह्या नाट्यकलामध्ये किंवा मला यात शिकायचंय हा एक मुद्दा असतो. ज्यावेळेस मुलं ज्यांचा इंटरेस्ट असतो तिथं हे करतातच, ग्रो होतातच, ते तेवढं हे पण करतात शिकवलेलं वगैरे. पण अशी काहीतरी मुलं आल्यानंतर त्यांना ट्रीट कसं करतात, म्हणजे त्यांच्यात ती आवड कशी निर्माण करायची? आता 2-3 गोष्टी आहेत इथं. जसं मी म्हटलं ना की आता तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये अनुभवता येईल की इथं ज्या आपण निवडलेल्या ज्या कलाकृती आहेत त्याच्यात गायन, वादन, नृत्य, संगीत जे आहे ते काही फिजिकल शारीरिक हालचालींमधनं मांडलं जाणारं नाटक आहे. प्रत्येकाला उत्तम संवाद बोलता येतील असाच भाग नाहीये. पण त्याची ऍथलेट बॉडी असेल तर, शारीरिक चपळता असेल तर,
त्याची वैचारिक व्याप्ती अजून वेगळी असेल, की तो लिखित स्वरूपात कथासूत्रात तो जास्त येऊ शकतो. अभिनय तर त्याला जमत नाही, पण त्याची अंग कुठली आहेत ती तपासायची आणि त्याला त्या पद्धतीचं शिक्षण देऊन त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न, म्हणजे त्या टप्प्यावर न्यायचं, असा एक प्रयत्न राहतो आमचा. आणि जो काही शालेय अभ्यासक्रम आहे, याचं हे केलेलं आहे का, पाठ केलेलं आहे? सपोज जे आपले टेक्निशियन्स असतील त्यांच्यासाठीचा वेगळा पाठ अभ्यासाचा, रायटर साठीचा वेगळा, आणि जे काही आहेत ऍक्टिंग करणारे त्यांच्यासाठीचा वेगळा. हा नाही याचं कारण सांगतो, नाही केलं त्याचं कारण सांगतो की ह्या ज्या पदविका आपल्याला अजून विद्यापीठ किंवा महाविद्यालयासारखं आपल्याला अफिलिएशन नाहीये. आपल्याकडे जे कोर्सेस आहेत ते अंशकालीन सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. बरं, त्याची विद्यापीठाचेच, ललित कला केंद्राचे किंवा पुणे विद्यापीठाचे, त्याची कारण असे की ज्यावेळी एखादा रंगमंचावर कलाकार उभा राहतो, तुम्ही जसं म्हटलात ना, त्या कलाकाराला कळायला पाहिजे की हा प्रकाश माझ्यावर येणार आहे तर त्याची गरज काय. तो म्युझिकवाला किंवा जो संगीत देणार आहे तो माझ्यासाठी संगीत देणार आहे तर काय. म्हणून त्याला तांत्रिक गोष्टींचं जे बेसिक जे नॉलेज आहे ना तेही अवगत असणं गरजेचं आहे. प्राथमिक ज्ञान त्याला गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय तो उभा नाही राहू शकत. ही सगळी जी आता ही बसण्याची व्यवस्था आहे ही नेपथ्यात येते. रंगमंच त्याला सेट म्हणतो आपण, आता हा तात्पुरता का होईना सेट लावलाय, पण हा माझ्यासाठी आणि मला याचा वापर कसा करता आला पाहिजे याची एक रचना ठरते. म्हणजे त्याचं एक मॅथमॅटिक्स ठरतं, गणित ठरतं, ते वापरण्याची पद्धती ठरते, त्याची एक रचना ठरते. ते आहे, त्या अभ्यासक्रमात येतं. साधारण किती कालावधीचा अभ्यासक्रम? कमीत कमी 6 महिने आणि मग तिथून पुढे आहेत. आम्ही लहान मुलांसाठी काही उत्तम उपक्रम केलेले आहेत. माझी बायको अमृता, ती MA सायकोलॉजी नुकतंच तिचं झालेलं आहे, तर त्याचाही आम्ही विचार केलेला आहे. मी 2ऱ्या वर्षापर्यंत BAच्या मानसशास्त्राचा अभ्यास होता माझा, आणि त्याच्यानंतर नाटक या अभ्यासक्रमाकडे वळलो. पण आम्हाला जेव्हा जेव्हा जाणवलं तेव्हा प्रत्येक वेळी जाणवलं की कलाकार हा सर्जक व्यवस्थेतनं जातो, सर्जनशील आहे, सृजनशील आहे, पण त्याच्याबरोबर त्याच्या भावनांचं, मानसिक व्यवस्थेचं व्यवस्थापन पण आहे, भावनिक व्यवस्थापन पण आहे. तो कुटुंबातनं येतो, तो समाजातनं येतो, आणि शिवाय मग वेगळी कलाकृती करतो. तो माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून वेगळा असेल का, तर बऱ्याचदा खूप कमी येतं. कारण जे आपण म्हणतो ना, जे आडात आहे तेच पोहऱ्यात येणार आहे, बरोबर. म्हणून तो मुळातच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जेवढा सर्जनशील असेल, जेवढा सृजनशील असेल, त्याची कला तितकीच सर्जनशील आणि सृजनशील होईल, तेवढीच व्यापक होईल. म्हणून आम्ही मानसशास्त्रीय काही रचना आणि त्याचं रंगमंचीय व्यवस्थापन ही असे काही खेळ तयार केलेले आहेत की जे लहान लहान मुलांवरही आम्ही त्यांच्याबरोबर ते खेळ खेळतो. म्हणजे एक अंदाजे सांगायचं म्हटलं तर, कुंडी, आपली जी खिडकीत ठेवलेली जी झाडाची कुंडी असते, जिथं छोटंसं रोप असतं, तर त्या मुलांना 1 महिनाभर आम्ही टास्क एक हे दिला होता, टास्कच म्हणूयात, की आज घरी गेल्यावर कुंडीत ओली माती असताना त्याला स्पर्श करून बघा काय वाटतंय. 3 दिवसांनंतर ती माती थोडीशी कोरडी झाल्यानंतर त्याला स्पर्श करून बघा काय वाटतंय. ज्यावेळी ती कोरडी ठक्क होते त्यावेळी त्या झाडाच्या पानांना, फुलांना स्पर्श करून बघा. म्हणजे इथल्या निसर्ग व्यवस्थेशी ते जोडले जातात का. सिगमंड फ्रॉइडची एक सायकोलॉजी आहे, 10 टाइप्स ऑफ ब्रेन डेव्हलपमेंट. आपला मेंदू, मानवी मेंदू 10 पद्धतीनं उत्क्रांतवादात म्हणजे निर्माण होतो. तर त्याच्या ज्या 10 पद्धती त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. तो निसर्ग व्यवस्थेत जोडला जातो, तो भाषाविषयक व्यवस्थेत जोडला जातो, तो कुटुंब व्यवस्थेत, जे आपलं नातं आहे ना, कुटुंब व्यवस्थापनात नाती तयार होतात. ती नाती अशीच नाहीत ना तयार होत. मला चांगलं म्हणा म्हणून कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही ना. त्याचं जे जगणं आहे, त्या जगण्यातनं समोरच्याला जो अनुभव येणार आहे, त्या अनुभवातनं तो त्याचं नातं निर्माण करतो आणि त्याला म्हणतो की तू चांगला आहेस रे, की तू बरा आहेस रे, तू खरा आहेस रे. हे असं आहे. हे या सगळ्या गोष्टींचा एक गणितीय म्हणा किंवा ह्या वेगवेगळ्या गोष्टी, भौगोलिक वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो. जसं आज ह्या प्रेस कॉन्फरन्सवरही झाला, पाऊस असताना उपस्थिती आपल्याला म्हणतो तसं हे आहे ना. आपण माणसानं स्वतःचा एक कम्फर्ट झोन तयार केलेला आहे. त्या कम्फर्ट झोनच्या आवाक्यातच त्याला राहायचं असतं आणि त्याच्यातनं सहजगत्या मिळेल ते. पण कम्फर्ट झोनच्या पलीकडे गेल्यानंतर जे काही हाताला लागतं ना,
ते निर्भीळ यश खूप वेगळं असतं, अनवट असतं आणि ते चाखायलाही मजा येते. मग तर खरं आता आम्हाला संघर्ष, सरांच्या प्रश्नाला उत्तर थोडंसं विस्तृत देतो की आम्हाला आता जवळजवळ आम्ही संस्था म्हणून एवढे वर्ष आहोत आणि पैस रंगमंच जो निकट रंगमंच सुरू केलाय 2015 पासून, तर तेव्हापासून ही एक इंटिमेट जागा चालवणं अशा व्यावसायिक या संकुलात इथलं तुम्हाला अंदाज आहे ह्या आजूबाजूच्या एरियाचा आणि हे भाडं किंवा काय, तरी आम्ही इथं प्रायोगिक तत्वावर इथं मुलं येतात, कॉलेज मधली विद्यार्थी येतात आणि इथं त्यांच्या स्वतःच्या कथा, स्वतःचे विचार वेगवेगळ्या पद्धतीने ह्या मंचावर तपासून बघतात, नाचतात, गातात, मज्जा करतात, एकमेकांना गोष्टी सांगतात, हसतात, खेळतात, छान चालतं त्यांचं. तसं आहे ती एक मोकळी जागा मिळणं त्यांना. ती जागा आम्ही 2015 पासून सातत्यानं द्यायचा प्रयत्न केला, जेणेकरून इथनं आता हा मोडा किंवा ही जी लेवल म्हणतो आपण, ही एवढी छोटीशी गोष्ट जरी पिंपरी चिंचवड मधल्या कुठल्या संस्थेला पाहिजे असेल तर त्यांना पुण्यातल्या संस्थांवर अवलंबून राहावं लागत होतं. ते लाईट्स असेल किंवा टेक्निकल कोणत्याही गोष्टी आपण आपल्या संस्थेच्या पद्धतीतनं ह्या सगळ्या संस्थांना इथं अगदी माफक दरात द्यायचा प्रयत्न करतो. असा हा एक आम्ही प्रयत्न चालू केलेला आहे. कारण लहान मुलं आणि मोठं म्हणजे ते अगदीच कमी आहे. कमी म्हणजे हा हो अगदीच कमी आहे. कमी इन द सेन्स की अगदी 2-2 वर्षांसाठी मुलांकडून आम्ही फक्त 15,000 फी घेतो आणि जी मुलं नॅशनल पातळीवर जाऊन करतात म्हणजे फक्त त्याच्यातही असं की ती फक्त 10च मुलं 2 वर्ष एका बॅच मध्ये असतात. 10च मुलांवर 2 वर्ष मेहनत घ्यायची आणि त्याच्यातनं जी मुलं घडतात ती मुलं मग राज्य पातळीवर म्हणा किंवा पुढे जाऊन बालकलाकार म्हणून चांगले घडतात. त्यांना वाचनाची आवड होते, साहित्याबद्दल माहिती कळते. आम्ही इथं नियम केलेला आहे की ज्यावेळी इथं काही गोष्टी त्यांना शिकवल्या जातात, शारीरिक हालचालींपासून स्वर निर्मितीपासून सगळं शिकवलं जातं. वाचिक अभिनयाच्या पातळीवर उच्चारशास्त्र शिकवलं जातं त्यांना, वोकल्स कसे करायचे, जिभेचे व्यायाम, जबड्याचे व्यायाम, हे सगळं शास्त्रोक्त आहे आणि आहेच आहे ते. त्याच्याशिवाय काय आपली आत्ता नाही म्हटलं तरी पैस मध्ये एक 8 ते 10 जणांची टीम आहे की जी महाविद्यालय आणि शाळांमध्ये सुद्धा काही आपल्या इथले जी अभ्यासून बाहेर पडलेली जी मंडळी आहेत, शिक्षित मंडळी आहेत, ती तिथल्या मुलांना नाटक वगैरे शिकवायला जातात. आता NAP अंतर्गत नाटक हा एक अभ्यासक्रमात विषय आलेला आहे, तर त्याचं एक शास्त्रोक्त शिक्षण आपल्या पद्धतीने आपण द्यायचा प्रयत्न करतो. इथं फाळके सर बसलेले आहेत, तेही लहान मुलांना सातत्यानं शिकवतायत. बरं, त्यांचं डिझिग्नेशन म्हणाल तर शामराव विठ्ठल बँकेचे ते रिजनल मॅनेजर आहेत. त्यांच्या अंडर 25 वेगवेगळ्या बँका होत्या त्यांच्या अंडर, त्याचे ते रिजनल मॅनेजर राहिलेले आहेत आणि त्या रिटायरमेंट नंतर ते त्या लहान मुलांना नाटक कला अशी छान आनंदानं शिकवून त्याच्यातनं आनंद घेत आहेत. म्हणजे ही ऊर्जावान गोष्ट आहे. हा मी त्याचं कारण सांगितलं ना तुम्हाला की येणारा जो वर्ग आहे ना त्याला वाटलं पाहिजे की हे माझं आहे, अरे याच्यासारखं मला व्हायचंय. याच्यापेक्षा तुझा एक चेहरा, तुझा स्वतःलाच स्पेशल कर. कॉम्प्रोमाइज झालं ना, तुझा आवाज शोधायचा आहे, तुझ्या आवाजाला धार आणायची आहे, तुझ्या विचारांना एक धार आणायची, त्याची एक रचना निर्माण करायची आणि तुला पुढे जायचंय. हा आत्मविश्वास राहिला पाहिजे सातत्यानं. तसं जर म्हणाल ना, मग त्यांना जी ऊर्जा वाटायला हवी किंवा काय, त्याच्यासाठी म्हणून ज्या पिढीचं त्यांना नॉलेज असायला हवं ती चित्र आम्ही बाहेर लावलेली आहेत सगळी. जी सगळी म्हणजे विष्णुदास भावेंपासून ते आतापर्यंत सगळे जे प्रायोगिक रंगभूमीला किंवा मराठी रंगभूमीला ज्यांचं योगदान आहे, अशा सगळ्या मंडळींचे आम्ही बाहेर चित्र लावलेले आहेत, त्यांचा इतिहास ठेवलेला आहे बराचसा. हा, लहान मुलांचं कसं असतं की शाळा असतात लहान मुलांसाठीच्या आणि त्यांना शनिवार रविवारच शक्य होतं आणि पालकांचंही सुद्धा आपल्याकडे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा, म्हणजे हा महोत्सवच नाही तर आम्ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच त्या पद्धतीनं की याच्याकडं फक्त मनोरंजन न बघता आपल्या मुलांमध्ये काही प्रतिगामी बदल होत आहेत का, आमूलाग्र बदल होत आहेत, त्यांच्यात संयम येतोय का, वैचारिक
संयम येणं, वैचारिक स्थिरता येणं, भावनिक स्थिरता येणं, ह्या सगळ्या गोष्टी. नाहीतर म्हणतो ना आपण की हा एका जागेवर बसत नाही, हा शारीरिकरित्या स्थिर राहत नाही. याची कारण आहे की त्या मुलांचं आत्ता जे एक बाहेरचं जे वातावरण, गतिमान आयुष्य आहे, त्या गतिमान आयुष्यात त्यांना वाटतं की आपण काही केलं नाही तर गडबड होईल. पण बऱ्याचदा मौन व्यवस्थेत जाणंही गरजेचं आहे ना. सेल्फ टॉक गरजेचं आहे की मी काय करतोय. स्वतःला आतून आरशासमोर उभं करून स्वतःला प्रश्न विचारण्याच्या गरजे. अरे हे करतोय ते खरंच आपण बरोबर करतोय का? प्रतिप्रश्न करतो का स्वतःला कधी आपण नेहमी? तर ते ह्या प्रकारात आम्ही जास्त म्हणतो. आणि टीनेजर्स, हो, 12वी नंतर जे आहेत ते विद्यापीठाला येऊ शकतात. आणि त्याच्या आधीचे किंवा त्याच्यानंतर म्हणजे विद्यापीठाचा 6 महिन्यांचा आहे, पण आपल्याकडे 1 वर्षाचे सुद्धा आमचे वेगळे अभ्यासक्रम आहेत या संस्थेचे. बरं, ते तेवढंच नाही, अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहत नाही. शिकल्यानंतर बाहेर म्हणून निर्मिती म्हणून त्यांचं नाटक बसवलं जातं. ते संहिता ते प्रयोगाचा त्याचा उपक्रम असतो. त्या नाटकांचे किमान 25 प्रयोग झाले पाहिजेत प्रायोगिक पातळीवर, ज्याला रंगमंचाची रचना नाही. सोसायट्यांमध्ये जाऊन करा, वेगवेगळ्या संस्थांच्या सभागृहांमध्ये जाऊन करा, पण नाटक लोकांना वेगवेगळ्या व्यासपीठावरून पोचवा, असं त्याचं मत आहे. मुलांना इंटर्नशिप्स वगैरे प्रोव्हाइड होतात, जसं काही ठिकाणी असतं तसं की त्यांनी म्हणजे आता तुम्ही नाटकाबद्दल सांगता, काही मुलांची ऍक्टिंग असेल किंवा ते जे लिहिलेलं नाटक असेल त्या संदर्भात त्यांना प्लॅटफॉर्म्स होतात उपलब्ध ऍज अ इंटर्न म्हणून? होतात ना, तेही होतात. आम्ही तर आता मध्यंतरी एक छानसा वेगळा प्रयत्न केला होता की आता गडकरी जी स्पर्धा सुरू होती, राम गणेश गडकरी, आम्ही भाऊसाहेब भोईरांच्या मार्गदर्शनाने एक ऍक्टिव्हिटी चालू केली होती की त्यांनी जे परीक्षक आहेत त्यांनी निवडून द्यायचं एक त्यांच्या ह्या सगळ्या स्पर्धेतला एक लक्षवेधी अभिनेता आणि एक अभिनेत्री, त्यांना वर्षभराची फेलोशिप आपण इथून देणार, त्यांना शिक्षण देणार. इव्हन जी मुलं शिक्षण करून बाहेर पडलेली आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी व्यवसाय म्हणून हे निवडायचंय पण सुरुवातीला आर्थिक आणि या सगळ्या गोष्टींचं ताळमेळ जुळत नाही, मग ती मुलं आपल्या इकडं जसं तुम्ही म्हणताय इंटर्न म्हणून पण त्यांचा चरितार्थ चालला पाहिजे. ती मुलं शाळा महाविद्यालयात जाऊन लेक्चर बेसिस लोकांना नाटक शिकवतात. त्यांचं नॉलेज का हे करायचं? ते शिकलेले आहेत ना, त्यानं त्याचा एक छानसा कोर्स केलेला आहे, डिग्री घेतलेली आहे त्याची किंवा काय, तर त्यांचं याच्यातनंच काहीतरी घडलं पाहिजे. ते या वातावरणात असतील तर ते उत्साही राहतील आणि त्या प्रवाहात राहतील, त्यांना संधी जास्त मिळतील. अदरवाईज आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये बराचसा राज्यनाट्य स्पर्धा आल्या किंवा कोणत्या एकांकिका स्पर्धा असल्या तर खूप संस्था आहेत, पण त्या तेवढ्या काळापुरत्या उभ्या राहतात आणि 1-2 महिन्यानंतर परत शांत होतात. म्हणजे हौशी पातळीवर आपल्या इकडे चांगली चळवळ आहे, पण सातत्यानं प्रयोगशील व्यवस्थेत रंगमंची किंवा कोणत्याही प्रयोग कलेत काम करत राहायचं असेल तर त्यांना काही ना काही हाताला मिळालं पाहिजे, अभ्यासक्रमाच्या पातळीवरून, मंचन व्यवस्थेतनं किंवा काही. तर त्याचाही फायदा या महोत्सवातनं त्यांना नक्की होईल. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.